माझं नाव नितीन. माझं वय 45 वर्ष. माझी पत्नी 3 वर्षापूर्वी वारली. मुलगा परदेशात स्थायिक आहे. घरात फक्त मी आणि माझा एकटेपणा. माझा धाकटा भाऊ प्रमोद पुण्याला राहतो. त्याची मुलगी तन्वी, तिचं वय 23 वर्ष आहे. तन्वी खूपच देखणी आहे. गोरपान वर्ण, मोठे बोलके डोळे आणि हसल्यावर गालावर पडणारी खळी. ती जेव्हा हसते तेव्हा माझ्या मनात एक हलकासा सूर्य उगवल्यासारखं वाटतं. एके दिवशी प्रमोदचा फोन आला. दादा, तन्वीला 2 महिन्यासाठी तुझ्याकडे पाठवू का? तिची एक्झाम संपलेत. तिला थोडा हवा पालट हवाय. तुमच्या घरी शांतता आहे. ती अभ्यासही करेल. मी लगेच हो म्हणालो. अरे हो, पाठव तिला. माझ्या घरात ती आपलीच आहे. घरात आलेल्या प्रकाशाची पावले. 2 दिवसांनी तन्वी आली. दारात उभे राहून हसत म्हणाले, काका काय झालं? मी आले तर राग आला का? राग? अरे माझ्या घरात सूर्य उगवला रे. मी हसत तिची सुटकेचा श्वास नेल्या. त्या दिवसापासून माझं घर पुन्हा जिवंत झालं. सकाळी ती चहा करायची. काका तुमचा आवडता चहा. 2 चमचे साखर आणि थोडं आलं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघे गॅलरीत बसायचो. ती आपल्या कॉलेजच्या स्वप्नांच्या छोट्या छोट्या आठवणी सांगायची. मी फक्त ऐकत राहायचो. एक रात्र पाऊस जोरात पडत होता. तर मी माझ्या खोलीत आली, थोडी घाबरलेली. काका, एकटीला झोप येत नाहीये, इथे बसू का? बस ना बेटा, मी अंथरुणावर जागा करत म्हणालो. ती तिच्या ती माझ्या शेजारी बसली. थोड्या वेळाने तिने हळूच माझ्या हातावर हात ठेवला. काका, तुम्ही खूप एकटे वाटता मला. मला तुमच्यासोबत राहायला आवडेल. माझ्या मनात एक वेगळीच आपुलकीची भावना जागृत झाली. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो, तू आपल्यापासून हे घर तू आल्यापासून हे घर पुन्हा घर वाटायला लागलं. तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकांना गुंगले. काही क्षण आम्ही एक बोललोच नाही. फक्त पावसाचा आवाज होता, भावनांचा हळुवार प्रवास. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाश्ता करताना माझ्या मागे उभी राहिली. माझ्या खांद्यावर हात ठेवून हळूच म्हणाली, काका तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतं. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ आणि आदर होता. मी हसलो. मलाही तुझ्यासोबत असताना खूप चांगलं वाटतं. त्या दिवसापासून आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. ती मला नितीन काका म्हणायचं सोडून फक्त नितीन म्हणायला लागली आणि मी तिला तन्वी. एका संध्याकाळी स्वयंपाकघरात ती काहीतरी करत होती. मी मागून गेलो, हळूच तिच्या केसावर हात ठेवला. ती थरली. मग मागे येऊन पाहिलं नाही. फक्त हळू आवाजात म्हणाले, नितीन हे काय होतंय आपल्यात? मी तिच्या कानात पुटपुटलं. मला माहित नाही तन्वी, पण तुझ्यासोबत असताना मला मी जिवंत असल्यासारखं वाटतं. खूप वर्षांनी ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली. मी तिच्या केसात हात फिरवला. तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, मला ही भावना आवडते आणि मी घाबरत नाहीये. स्वयंपाकघरात फक्त आमचा श्वास, बाहेर पडणारा हलका पावसाचा आवाज होता. माझा हात तिच्या हातात होता. मी तिला जवळ ओढलं. तन्वी, हे जे होतंय ना, ते बरोबर आहे का? मी हळू आवाजात विचारलं. ती माझ्या छातीवर तोंड लपवत म्हणाली, मला माहित नाही नती, पण जेव्हा तुम्ही मला असं घट्ट धरता तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. खूप वर्षांनी कोणतरी माझी इतकी काळजी घेत असल्यासारखं वाटतं. त्या रात्री आम्ही दोघेही गॅलरीत बराच वेळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. मी तिच्या हातात हात घालून बसलो होतो. काही बोलायची गरज नव्हती. फक्त एकमेकांच्या उपस्थितीने दोघांना पुरेसं होत होतं. दुसऱ्या दिवसापासून आमच्यातलं नातं आणखी जवळ आलं. सकाळी ती चहा घेऊन यायची आणि माझ्या शेजारी बसून माझ्याशी बोलायची. रात्री जेवणानंतर ती माझ्या खोलीत यायची आणि म्हणायची, मला एक चांगलं गाणं ऐकवा ना. मी गाणं लावायचो. ती माझ्या शेजारी बसून ऐकायची. कधीतरी तिचं डोकं माझ्या खांद्यावर यायचं. मी तिच्या केसात हात फिरवायचो. एका संध्याकाळी ती अभ्यास करत बसली होती. मी तिच्या खोलीत गेलो. काय रे, अभ्यास कसा चाललाय? ती हसली आणि म्हणाली, अभ्यास तर चालतोय, पण मन मात्र तुमच्याकडे जातंय. मी हसलो. तिने माझा हात पकडला आणि मला ओढून शेजारी बसवलं. नितीन, मला एक वचन द्या. काय? मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरू नका आणि हे सगळं फक्त एक स्वप्न होतं असं म्हणू नका. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि म्हणालो, तन्वी, तू माझ्या आयुष्यात आलीच ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. तुला विसरणं शक्यच नाही. तिने उठून मला घट्ट मिठी मारली. रात्री झोपताना ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आज रात्री इथे झोपू का? एकटीला भीती वाटते. मी मान डोलावली. ती माझ्या शेजारी झोपली. नितीन, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. ती डोळे मिटताना फुसफुसली. मी तिला कपाळावर खूपच हळू स्पर्श केला आणि म्हणालो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण खूप जास्त. दुसऱ्या दिवशी आम्ही
जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या नदीकाठी गेलो. तिथे फारसे लोक नव्हते. हिरवीगार झाडं, पाण्याचा मंद आवाज आणि आम्ही दोघे. तन्वी एका मोठ्या दगडावर बसली. मी तिच्या शेजारी बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, मी इथे आले त्याला 2 महिने पूर्ण होत आलेत. लवकरच मला पुण्याला परत जावं लागेल. माझं हृदय धडकलं. मी तिचा हात घट्ट पकडला. मला माहिती आहे, पण तू गेल्यावर हे सगळं पुन्हा रिकामं वाटेल. ती थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, मी तुमच्यावर खरंच प्रेम करते. ते पुतणी काकाचं प्रेम नाही. ते खूप वेगळं आहे. खूप गाढ आहे. मी तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणालो, तन्वी, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी पुन्हा हसायला शिकलो. तू मला जगण्याचं नवीन कारण दिलं आहे. मग आपण हे प्रेम लपवून ठेवू की जगाला सांगू? तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं. मी तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणालो, आता आपण हे फक्त आपल्यापुरतं ठेवू. जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू. पण एक वचन दे, किती दूर गेलीस तरी तुझं आणि माझं नातं कधी संपणार नाही. 2 महिने झटक्यात निघून गेले. तन्वीच्या जाण्याचा दिवस आला. अखेर रात्र ती माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नितीन, उद्या सकाळी मला जावं लागेल. मी तिला जवळ ओढला आणि घट्ट मिठी मारली. माहिती आहे तन्वी, पण तू माझ्या हृदयात कायम राहणार. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला स्टेशनला सोडायला गेलो. गाडी येण्याच्या आधी तिने मला शेवटची मिठी मारली आणि कानात कुजबुजली, मी तुझी आहे, कायमची आहे. गाडी निघाली तेव्हा तिने खिडकीतून हात हलवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक गोड स्मित होतं. मी घरी परतलो. घर पुन्हा शांत झालं होतं, पण यावेळी ते रिकामं नव्हतं. माझ्या हृदयात तन्वीच्या आठवणी पूर्ण भरल्या होत्या. कधी कधी रात्री मी गॅलरीत बसतो, आकाशाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, तन्वी, तू कुठेही असली तरी सुखी राहा. मी तुझं प्रेम नेहमी जपून ठेवेन. तन्वी पुण्यात परत जाऊन आता 2 महिने झाले होते. सुरुवातीला वाटलं होतं की वेळेच्या ओघात हे अंतर आणि भावना शांत होतील, पण तसं झालं नाही. आमचे फोनवरचे संवाद आता आमच्या जगण्याचा मुख्य आधार बनले होते. ती तिथून तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगायची आणि मी इथून माझ्या रिकाम्या घरच्या भिंतींना तिच्या आठवणींनी कसं सजवलं हे सांगायचो. एका शनिवारी दुपारी अचानक माझ्या दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर तन्वी उभी होती. तिच्या हातात एक लहान बॅग होती आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता. तन्वी, तू इथे? आणि अचानक मी आश्चर्याने विचारलं. तिने आत येत थेट मला घट्ट मिठी मारली. ती थरथरत होती. मी तिला शांत केलं आणि पाणी दिलं. नितीन, मी घरातून सांगून आले आहे की मी मैत्रिणीकडे चालले, पण मला तुला बघितल्याशिवाय राहवत नव्हतं. पुण्यात प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येत होती. मला या नात्याची गुदमरून टाकायची भीती वाटत होती, म्हणून मी पळून आले. ती रडलेली होऊन म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला. तुम्ही आपण जे करतोय ते समाजाच्या नजरेत चुकीचं ठरू शकतं. प्रमोदला कळलं तर काय होईल याचा विचार केलास का? तिने माझे दोन्ही हात तिच्या गालावर ठेवले. नितीन, मला समाज, जग या कशाचीच पर्वा नाही. मला फक्त तू हवा आहेस. या 2 महिन्यात मला समजलं की माझं तुझ्यावरचं प्रेम तात्पुरतं नव्हतं. मला या नात्याला नाव द्यायचं आहे. आम्ही तो विकेल एकत्र घालवला. तोच जुना नदीकाठ, तो डोंगर पाथा, तीच गॅलरी, शांत चहा. पण यावेळी आमच्या मनात एक धास्ती होती, भविष्याची. रविवारी संध्याकाळी अचानक प्रमोदचा, तिच्या वडिलांचा फोन माझ्या मोबाईलवर आला. माझा ओठ धडधडला. मी फोन उचलला. दादा, त्यांनी पुण्यात तिच्या खोलीवर नाहीये. तुझ्या मैत्रिणी सांगितले की तिथे गेलीच नाही. तुला काही माहित आहे का? मला खूप काळजी वाटते. प्रमोदचा आवाज घाबरलेला होता. मी तन्वीकडे पाहिले. तिने डोळ्यांनीच नको सांगू अशी विनवणी केली, पण माझ्या 45 वर्षाच्या अनुभवाने मला सांगितलं की लपून ठेवलेले सत्य नंतर जास्त विषारी बनतं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, प्रमोद, घाबरू नकोस. तन्वी माझ्याकडे आहे, सुरक्षित आहे. फोनच्या पलीकडे काही क्षण शांतता पसरली. तुझ्याकडे ती तिथे काय करते? आणि तिने मला खोटं का सांगितलं? प्रमोदचे प्रश्न तिखट होत गेले. तू उद्या संध्याकाळीच इकडे ये. आपण समोरासमोर बसून बोलू. मी शांतपणे म्हणालो आणि फोन ठेवला. त्या रात्री आमच्यात कोणतीही लपवा-छपवीचा खेळ उरला नव्हता. तन्वी माझ्या शेजारी बसली होती. नितीन, बाबा उद्या येतील, तेव्हा तू काय सांगणार? तू घाबरणार तर नाहीस ना? तिने विचारले. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तन्वी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय आणि ते खरं आहे. पण प्रमोद माझा लहान भाऊ आहे आणि तो तुझा बाप आहे. आपण चोर नाही आहोत. उद्या आपण जे काही आहोत ते सन्मानाने समोर ठेवू. जर आपल्या प्रेमात ताकद असेल तर आपल्याला कोणाची भीती बाळगायची गरज नाही.
तर रात्री तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. पण आज गाणी ऐकताना आमचे डोळे शांत होते. आम्ही एका मोठ्या वादळाची वाट पाहत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता प्रमोद दारात उभा होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. घरात येताच त्याने तन्वीला पाहिलं. "तन्वी, हे काय चाललंय? तू काकाला खोटं बोलून इथे का आलीस?" तो ओरडला. तन्वी मागे सरकली नाही. ती माझ्या शेजारी उभी राहिली आणि तिने माझा हात घट्ट पकडला. "बाबा, मी इथे काकांकडे आले नाहीये. मी नितीनकडे आले आहे. आम्ही एकमेकावर प्रेम करतो." प्रमोदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आधी तन्वीकडे आणि मग माझ्याकडे पाहिले. त्याचा विश्वास बसत नव्हता. "दादा, हे काय ऐकतोय मी? तू माझ्या मुलीसोबत, तिचं वय काय आणि तुझं वय काय? ती तुझी पुतणी आहे. समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस माझी." प्रमोदचा आवाज संपूर्ण घरात घुमला. मी पुढे झालो. "प्रमोद, मला माहित आहे तुला काय वाटतं असेल. एका बापाच्या जागेवर तुझा राग अगदी योग्य आहे. पण आमच्यात बळजबरी काहीच झालेली नाही. तन्वीने मला माझ्या एकटेपणातून बाहेर काढलं आणि मी तिला एक सुरक्षित जग दिलं. आम्ही समाजाच्या भीतीने हे लपवू शकत होतो, पण मला तुला फसवायचं नव्हतं. मला तुमचं हे तत्वज्ञान ऐकायचं नाहीये." प्रमोदने तन्वीचा हात पकडला आणि तिला ओढू लागला. "चल माझ्यासोबत. आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले." तन्वी रडत होती. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक आर्त हाक होती. मी तिला रोखलं नाही, कारण मला माहित होतं की साध्या प्रमोदला शांत करणं गरजेचं होतं. जाता जाता तन्वीने खिडकीतून माझ्याकडे पाहिलं आणि पुटपुटली, "मी परत येईन." घर पुन्हा एकदा शांत झालं. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. यात एक हक्क आणि लढाईची तयारी होती. प्रमोद तन्वीला घालून गेला, पण तो आमचं प्रेम हिरावून घेऊ शकला नाही. मला माहित होतं की आता समाजाशी, नात्याशी आणि स्वतःशी एक मोठी लढायची आहे. 45 वर्षाच्या वयात मला पुन्हा एकदा लग्नाचे कारण मिळालं होतं. आजही मी रात्री गॅलरीत चहाचा कप घेऊन बसतो. 2 चमचे साखर आणि थोडं आलं. चहाची चव अजूनही तन्वीचीच आठवण करून देते. मी आकाशाकडे पाहतो आणि हसतो. मला माहित आहे, वादळ किती मोठं असलं तरी एक दिवसाचा सूर्य पुन्हा नक्की उगवणार. तन्वीच्या हसण्यासारखा. कहाणी आवडली असेल